आणि महाविकास आघाडी असे एक आपण आपला प्रभागातून हे बरोबर पॅनल उभा आहे. बरोबर. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांसमोर सध्या जाताय? गेला 4 टर्मचा अनुभव या भागात काम केलेलं आहे. मी किती काम केले काय केले त्याचं उपाय. आणि मी तिथं पण दवाखाना रात्री असू दे दिवसा असू दे कधीही फोन केल्यानंतर मी जात असतो सुखादुःखामध्ये. एक वेळा असा आला पावसाळ्यात आमच्या इथलं एक बाई वारल्यानंतर मी पैसे खर्च केलो सगळं. सरवाट्यावर गेल्यावर दोघेने असं वाटलं का घवरे कंपाऊंड वगैरे भरून विचारलो तर त्यांनी काय म्हणले नाही म्हणलं. मग कशाला थांबलंय त्याला अग्नी देणारच कोण नाही. अरे दे म्हणलं मी देऊन टाकतो. हे मोठं काम आहे म्हटलं हे पुण्याचं काम आहे. ते उडपी हॉटेलमध्ये त्याचा नवरा कामाला होता. तर अशा का कार्य मी करत आलो. डिलिव्हरी असू दे दवाखाना असू दे कुठलंही काय अडचणी असेल तर वार्डातला काय विकास करायचा आहे ते विकास करले मला अहवाल येतील देतील कोण. तर कसं आहे या भागात कितीही काही केलं तर लक्ष्मण जाधवच्या पॅनलशिवाय येत नाही. मतदारांचा प्रतिसाद कशा पद्धतीचा आहे? म्हणजे लोकांसमोर तुम्ही जाता. आता मी सांगतो तुम्ही डिक्लेअर केलं तरी चालेल. लक्ष्मण काकाचा पॅनल निवडून आला. मी आता परवा देणे एक डेट आहे कुठं तिथं नागपूर पैसे दिलंय नाही म्हणून ना मला 15 तारखेची वाट बघतोय. 15 तारखेपर्यंत मी माझं कामं केलेलं आहे. लोक मला कुठल्या पद्धतीने मानतात. 15 तारखेला इलेक्शन होत आहे 16 तारखेला गुलाल उडवायला माझी जनता येत आहे असे आहे. आता तर तुम्हाला सांगायचं म्हणजे आता तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नाही आहे. 80% तर आम्ही निवडून आज झाला. या प्रभाग 23 मधनं जे काय आपण म्हणतो सध्या भाजपची हवा वगैरे असं काही आव्हान वगैरे असं मला कोणाचं आव्हान नसतंय. आव्हान नसतंय. आपण कोणाला विरोध जात नाही. विशेष म्हणजे गेल्या वेळी मी भाजप थांबले होते ना. गेल्या वेळी भाजप थांबलं होतं ना. पाडलो ना. होय 23लाच पाडलो ना. पाडलंय. आता परत अजून तेव्हा महाविकास आघाडी नव्हती तर आता महाविकास आघाडी आहे. तर अजून गती येईल आपल्या कामाला. त्यामुळं मी तुम्हाला काय म्हणतो की बाबा येत्या 15 तारखेला मतदान आहे. 16 तारखेला गुलाल उधळणी आहे. ते बी सूर्यगाव SRP कॅम्पलाच आहे. आपण तुमच्या मीडियावाल्या बी तिथं असतील येणारच तिथं बी येणारच तेव्हा कळेल. ते बी सूर्यगाव SRP कॅम्पलाच आहे. आपण तुमच्या मीडियावाल्या बी तिथं असतील येणारच तिथं बी येणारच तेव्हा कळेल. मी तरी तुम्हाला का म्हणलो निकालाच आहे माझं. रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य असेल का? सोलापूर शहरामध्ये रेकॉर्ड माझं होणार आहे. सोलापूर. आणि काका आणखीन एक तुमच्यावर बघितल्यानंतर एक विशेष वाटतं की कुठला जरी काळ असला तरी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी तुम्ही एकनिष्ठ राहिलेला आहात. तर मतदारांमध्ये ते प्रतिमा तुमची कशी आहे की तुम्ही पक्षाशी कायम एकनिष्ठ आहे? कार्यकर्ते महिला भरपूर आहेत. प्रत्येक घराला जाऊन सांगते मशाल आहे. मग काही मतदार लोक म्हणलं धनुष्यबाण आहे काकाचं कसं काय नाही. आता बदललंय मशाल कानाकोपऱ्यात भरून टाकले. त्याला अडचण नाही. आपला प्रत्येक सोरेगावपर्यंत मी पोचलो. अजून मला वेळ 8 दिवसाचा आहे. अजून कुठं घेऊन जातो ते कळेल ना. आणि तुमच्या उमेदवारीचा फायदा हा महाविकास आघाडीच्या अन्य उमेदवारांना देखील होणार ना. ते बी मी किती मताने येतो ते बी त्यांनी तेवढंच मतं घेतील. पॅनल टू पॅनल. एक मतदारांची भावना कशा पद्धतीची बघितली आहे तुम्ही ह्या दरम्यान जेव्हा तुम्ही हे सगळं भेटताय? खरं तर तुमचं कार्य रोजचं असतं हे सगळं लोकांना भेटणं. मतदाराचं कौल कसं आहे तुम्हाला खरं वाटू दे खोटं वाटू दे. मला फोन येतात फोन आमचं 11 मत आहे बघा काका. मग काय नाही तुम्ही पाहिजे आम्हाला तुमचं पॅनल पाहिजे आम्हाला असं म्हणणं चालूच आहे रोज. काका आमचं मतदान इकडं आलंय 23ला आलंय मतदान. ठीक आहे. तर आता
असंच होत चाललंय. पूर्णपणे ह्या निवडणुकीचा तुम्हाला विश्वास आहे की सगळं आपलं संबंध मी पॅनल डिक्लेअर करतो ना तुमच्या समोर, दाखवतो ना ते. होय मी डिक्लेअर करतो ना, 16 तारखेला आम्हीच त्या गुलाल उडवणार. हे पक्का आहे तर. पक्का घ्या, लिहून घ्या, तुम्ही लिहून घ्या माझं. फिक्स आहे. नक्कीच म्हणजे या सगळ्या तुमच्या या सगळ्या निवडणुकीला तुमच्या जो तुमचा एक संबंध आत्मविश्वास आहे लोकांशी तुमचा रोजचा संबंध लोकांसंबंध माझं सांगा, सहकार्य चांगलं आहे त्यांचं. मतदान कधी करू जनता म्हणताय, मतदार म्हणताय कधी 15 तारखेला. ही तुमच्या कार्याची पोचपावती आहे, निष्ठेचं फळ आहे असं म्हणता का तुम्ही? निष्ठेचं बी फळ आहे, कार्याचं बी फळ आहे, बाळासाहेबाचं बी फळ आहे. जेव्हा बाळासाहेब जिवंत होते, मला फोटो लावला पाहिजे तर 2 मला लावले, मी लावले सर साहेब इकडे रे, परत एकदा लावले. मग मी त्या माणसाला मी गद्दारी कसं करणार? आता बघा, मतपेटी चोरतेत, मतपेटीमध्ये भ्रष्टाचार करतेत, त्याच्यानंतर पक्ष चोरतेत, पक्षाचा चिन्ह चोरतेत, ते दाखवून देतो ना. माझं वैयक्तिक तर मी दाखवणार आहे देशला.